जय जय रघुवीर समर्थ। अहंता गुणे सर्वही दुःख होते, मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते। सुखी राहता सर्वही सुख आहे, अहंता तुझी तूची शोधून पाहे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचा जो आपण अभ्यास करत आहोत। गेल्या श्लोकापासून समर्थांनी मनुष्य जीवनामध्ये अहंतेच्या कारणाने किती प्रकारचे त्याला त्रास सहन करावे लागतात हे सांगताना गेल्या श्लोकामध्ये आपल्याला काही गोष्टी आपल्या जीवनातून त्यागण्यासाठी सांगितल्या आहेत। कुठल्या गोष्टी? नको रे मना वाद हा खेदकारी। हे मना, उगीच वादात पडू नकोस, उगीच तत्वार्थाच्या नावाखाली आपली शक्ती खर्च करू नकोस मना। आणि या तत्वार्थातून कधीच कोणाचं परमसमाधान झालंय का? निश्चितच नाही। प्रत्येक जण जिंकल्याच्याच आविर्भावामध्ये बाहेर पडतो ना, त्यातून क्रोधच निर्माण होतो ना। हा क्रोध नाना प्रकारचे विकारच निर्माण करतो ना। म्हणून हे जीवा, हे शिष्या ऐक, नको रे मना शिकवू पुढीलांसी। कोणाला शिकवण्याच्या भानगडीत पडू नकोस, कारण हा अहंभाव हा राहिला तुझ पाशी। तूच तुझ्या या अहंभावाला स्वतःच्या अंतःकरणामध्ये शोध। हा अहंभाव जर तू शोधला नाहीस, हा अहंकार जर तू सोडला नाहीस, तर काय होतं याचं दर्शन समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये करतात। काय म्हणतायत समर्थ माऊली? अहंता गुणे सर्वही दुःख होते। या अहंकाराच्या पायी सर्व जीवांना दुःख सहन करावं लागतं। मुखी बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते। आपल्याला खूप मोठ्या मोठ्या गोष्टी बोलायला आवडतात, ज्ञानाच्या गोष्टी बोलायला आवडतात, परंतु जेव्हा प्रसंग येतो आणि जेव्हा तो अहंकार उफाळून येतो, त्यावेळेला ते ज्ञान कुठेतरी म्यान झाल्यासारखं असतं। ते आमच्या आचरणामध्ये उतरत नाही, ते सगळं वाया जातं। खरंच हा अहंकार जर जीवाने त्यागला तर किती त्याच्यासाठी सुख हे स्वाभाविकपणे त्याची वाट पाहत असतं। सुखी राहता सर्वही सुख आहे। ज्याचा अहंभाव विरला, ज्याची अहंता संपली, तो स्वाभाविकपणे सुखी होतो। त्याला सुख प्राप्त करण्यासाठी वेगळं काहीच करावं लागत नाही। म्हणून समर्थ म्हणतात, अहंता तुझी तूची शोधून पाहे। अरे, सुखी राहण्याचं एवढं सुंदर शास्त्र उपलब्ध असताना म्हणा, तू का बरं त्या अहंकाराला कवटाळून बसलायस? त्यागून दे त्या अहंकाराला। सज्जनो, या अहंकाराचं दर्शन समर्थ आपल्याला या श्लोकामधून घडवतायत। मध्यंतरी कुठेतरी एक छान फोटो बघितला होता, त्यामध्ये एक इंग्लिश वाक्य लिहिलं होतं की ट्राय टू सेल युअर इगो, देन यू विल अंडरस्टँड इट्स व्हॅल्यू। तुम्ही तुमचा अहंकार विकून बघा, म्हणजे तुम्हाला त्याची किंमत खरी कळेल। खरोखर कवडी मोलाची देखील किंमत या अहंकाराला नाहीये, पण मनुष्याने त्या अहंकाराला लाख मोलाचं मानलं आणि जगावरती त्या अहंकाराच्या आधाराने तो प्रभाव प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय। खरंच या सृष्टीमध्ये मी जेव्हा बघतो फुलांकडं, किती वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत। कित्येकदा तर एकाच झाडावरती असलेली जास्वंदाची फुलं बघा, रातराणीची फुलं बघा, निशिगंधा बघा,
दोन फुलं एकमेकांसारखी नाही आहेत. प्रत्येकामध्ये काहीतरी वैशिष्ट्य आहे, काहीतरी वेगळेपण आहे. पण तरी देखील हे प्रत्येक फूल आपापल्या आनंदाने उमललेलं आहे, आपापल्या आनंदामध्ये मग्न आहे. कुठलं एक फूल दुसऱ्या फुलाशी स्पर्धा करताना दिसतंय का आपल्याला? किंवा दुसरं फूल आपल्यापेक्षा छान उमललंय, अत्यंत सुगंधित आहे, यामुळं हे मूर्छित झालंय असं दिसतंय का? नाही. जो तो आपापल्या पद्धतीने या झाडावरती आनंदाने उद्गम झालेला दिसतो. हे सुख आहे. कोणाशी स्पर्धा न करता, कोणाचा मत्सर न करता, कोणाच्या उत्कर्षामुळे खजील न होता. परंतु मनुष्य मात्रांमध्ये किंवा प्राणी मात्रांमध्ये मात्र आपल्याला ही भावना दिसत नाही. पशुत्वाचीच भावना दिसून येते. आपण बघतो हिंस्त्र श्वापद ही अन्न साखळी असल्यामुळं ठीक आहे, ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु कित्येकदा जेव्हा आपण मनुष्य पातळीवरून या हिंस्त्र पशूंचा विचार करतो, तेव्हा अकारण कितीतरी हतबल झालेल्या अबला जीवांना, एखाद्या सुंदर हरणाला जेव्हा हे वाघ सिंह फडशा पाडत असतात, ज्या क्रूरतेने त्यांना ते मारत असतात, हे सगळं बघितल्यानंतर असं वाटतं की ही पशुत्वाची जाणीव केवळ प्राण्यांपुरतीच मर्यादित नाही, ही माणसामध्ये देखील आहे. माणूस देखील समुद्रातल्या माशाचं उदाहरण देतो की अरे, नेहमी छोट्या माशाला मोठा मासा गिळतच असतो, त्यामुळे तुम्ही मोठं होण्याचा प्रयत्न करा, अन्यथा तुम्ही गिळले जाल. या अहंकाराने आम्ही एक प्रकारे पछाडलो गेलेलो आहोत. या अहंकाराने आम्ही कसंही करून स्वतःला मोठं करण्याचा प्रयत्न करतोय, आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय, एका भीतीपोटी करतोय. ही भीती आली कुठून? या भीतीचं मूळ कारण आहे अहंभाव. मी कोणीतरी आहे, मी त्या ईश्वरापेक्षा वेगळा आहे, या भूमिकेमुळं जेव्हा जीवाने जीवत्व ही अकारण स्वतःला उपाधी दिली, त्या सरशी हा भेद निर्माण झाला. दृश्य आणि द्रष्टा यामधला भेद त्याने स्वतःच करून घेतला. या प्रकृतीपेक्षा मी कोणीतरी वेगळा आहे, हा अहंभाव त्याच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि भेद निर्माण झाल्यामुळे स्पर्धा निर्माण झाली. जिथं स्पर्धा आहे तिथं भय आहे हारण्याचं, आणि जिथं भय आहे तिथं मनुष्याला काळजी आहे, आणि जिथं काळजी आहे तिथं स्वाभाविकपणे दुःख आहे. बघा ही चेन किती सुंदर आहे. अहंतेने भेद, भेदामधून भय, भयातून काळजी, आणि काळजीतून दुःख. म्हणून समर्थ म्हणतात की याचं रूट कॉज अनालिसिस केला तर लक्षात येतं, अहंता गुणे सर्व ही दुःख होते. मी त्या ईश्वरापासून वेगळा झालो, या भूमिकेला आम्ही जी मान्यता देऊन बसलेलो आहोत, खरंच काय आम्ही किती अज्ञानी असावं, आम्ही त्याच्यापासून वेगळे आहोत का खरंच? भगवद्गीता कंठस्थ करणं एक वेळ सोपं आहे, पण भगवद्गीता जगणं हे अत्यंत अवघड आहे. बघा, ममैवांशो जीव लोके जीवभूत सनातना. मी ईश्वर या प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये अंश रूपाने राहतो, हे भगवंत म्हणतोय. याचंच वर्णन जगद्गुरु तुकाराम महाराज विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म या अभंगामध्ये म्हणताना सांगतात, कोणाही जीवाचा न घडो मत्सर. कुठल्याही जीवाचा माझ्याकडून मत्सर घडू नये. पण या अहंकारामुळं आम्ही एकमेकांशी स्पर्धा करताना त्याचा मत्सर करतो. तो जिंकला की आम्हाला कधी त्याचा विशेष आनंद होत नाही, खेद वाटतो आपल्या हारण्याचा. आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी आपण वेगवेगळे प्रकारचे क्लुप्त्या योजतो. हे सगळं कशातून येतं? अहंकारातून तर येतं ना. या अहंकारानेच मनुष्य हा निरंतर झुरत राहतो, दुःखी राहतो. आजच्या काळामध्ये आपण बघतोय, जगामध्ये एक राष्ट्र आपलं श्रेष्ठत्व सगळ्या जगावरती प्रस्थापित करण्याच्या निमित्ताने किती लोकांना यमयातनाला त्रास देण्यासाठी उद्युक्त करतोय. कशामुळं? हा देखील एक अहंकारच आहे की आम्ही श्रेष्ठ आहोत, या जगामध्ये आमचं सर्वत्र राज्य आहे, आम्ही सांगू तसंच जगाने वागलं पाहिजे. पण यामुळं ते तरी सुखी आहेत का? जिथं म्हणून काही संपन्नता या गोष्टीचा आपण विचार करतो, ती संपन्नता ही नेहमी भीतीतूनच निर्माण झालेली असते. आणि या भयापोटीच मनुष्य हे आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याच्या मागं लागतो. अहंता गुणे सर्व ही दुःख होते, मुखी बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते. म्हणजे थोडक्यात काय, या विश्वामध्ये
पशु प्राण्यांमध्ये हे सगळं जे चाललेलं आहे हे एक प्रकारे अहंताचं दर्शन आपल्याला दिसतं. आणि या अहंतेच्या पाठी सगळं जग हे दुःखामध्ये आहे. बघा, कोण सुखी आहे? जो जिंकला तोही सुखी नाही. महाभारतामध्ये युद्ध पर्वाच्या नंतर जेव्हा युधिष्ठिर धर्मराज गादीवरती बसतोय हस्तिनापुराच्या, त्यावेळेला तो सुखी आहे का? निश्चित नाहीये. आपण नीट वाचाल वर्णन तर त्याच्या डोळ्यातून अश्रू येतात. काय करून बसलो आपण हे? हा शेवटी अहंकाराचंच कुरुक्षेत्र होतं. आम्ही बरोबर का तुम्ही बरोबर या नादामध्ये एकमेकांना भावंड लढून बसलेले आहेत. हे योग्य आहे की अयोग्य हा गोष्ट इथं आपण थोडा वेळ बाजूला ठेवूयात. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की या अहंतेनेच प्रत्येक जीव हा दुःखी आहे. बघा, आपल्या घरामध्ये आपण वैश्विक तर खूप बोललो, पण अगदी घरामध्ये देखील किरकोळ किरकोळ गोष्टींवरून भांडणं होतात. भांड्याला भांडं लागणं म्हणतात तसं. कधी सासू सुनेचं, कधी मुलाचं वडिलांचं, कधी भाऊ बहिणीचं, कधी भावाभावांचं. आणि यामुळं घरामध्ये अबोला निर्माण होतो. या अबोल्याचा त्रास त्या दोघांनाही होत असतो. प्रत्येक जण या आगीमध्ये होरपळतो. याचं कारण एकच आहे, अहंता गुणे सर्वही दुःख होते. पूज्य मोरारी बापू एकदा त्यांच्या कथेमध्ये मी ऐकलं होतं की घरामध्ये भांडण झालं ना, जे होऊ शकणं स्वाभाविक आहे, पण ते जर झालं, टाळता आलं नाही, तर एक करावं, रात्री झोपण्याच्या आधी आपण ते भांडण मिटवून झोपावं. माफी मागावी, क्षमा करावी. आणि बघा, क्षमा करणारा मोठा, माफी मागणारा मोठा का आपण बरोबर आहोत या भूमिकेमुळं अड्डेतखोर भूमिकेमध्ये राहणारा मोठा? हा जर प्रश्न आपण स्वतःला विचारला आणि आपण म्हणाल नाही नाही माझं बरोबर आहे, मी का माफी मागू, तर पुन्हा एक लक्षात घ्या, हे देखील तुमच्या अहंतेचंच दर्शन आहे. त्यामुळं कुठल्याही वादात जो खरं मोठा मनाने क्षमा करतो, माफी मागतो, तो खऱ्या अर्थाने अहंतेपासून सुटण्याचा प्रयत्न करतो. आणि या अहंतेच्या पायी त्याचं मन मोठं झाल्यामुळं खऱ्या अर्थाने तो श्रेष्ठ ठरतो, ना की ज्याने त्याला माफ केला आहे तो. परंतु प्रश्न असा आहे की हे आम्हाला सगळं कळतं, परंतु मनुष्य वेळ प्रसंग आल्यानंतर व्यक्तीला माफ करू शकत नाही. याचं कारण एकच आहे, मुखी बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते. आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळतात, पण आम्ही नेहमी त्याला अपवाद समजतो की नाही नाही हे मी करणं शक्यच नाही. अशा पद्धतीने मनुष्य त्या गोष्टींना बाजूला ठेवतो. त्यांनी जरी जगाला कितीही सांगितलं समजावून, पण आपल्यावरती तो प्रसंग आला की मात्र त्याला ते सहन करता येत नाही. श्री महाराज त्यांच्या प्रवचनामध्ये एक फार छान गोष्ट सांगायचे, दोन मित्रांची. एकदा एका मित्राचं घर जळालं म्हणून दुसऱ्या मित्राला, जो परगावी राहत होता, त्याला ते कळाल्यानंतर त्याने एक छान पत्र मित्राला लिहून पाठवलं की अरे हे आयुष्य हे असंच असतं, जरी आज संधी गेली तरी काही हरकत नाही, तुझा प्राण वाचलेला आहे, तू सगळ्या फॅमिली सकट सुरक्षित आहेस, तू निश्चित प्रयत्न करशील, नवीन घर बांधशील, माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा, तुझं कल्याण हो, वगैरे वगैरे. त्याने फार छान पत्र लिहून मित्राला पाठवलं. काय झालं, कर्मधर्म संयोगाने 2-4 महिन्याने ज्याने हे पत्र लिहिलं होतं त्या मित्राचे बँकेमध्ये असलेले पैसे बुडाले आणि बँकेमधली ठेव बुडाल्यामुळे हा रडायला लागला. जेव्हा या पहिल्या मित्राला ते कळालं तेव्हा त्याने पुन्हा पत्र लिहिण्याची भानगड केली नाही. हा खालील उपदेश तुझ्यासाठीच म्हणून तेच पत्र त्याला परत पाठवून दिलं. अहंता गुणे सर्वही दुःख होते, मुखी बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते. ही मनुष्याची अहंता आहे, ज्याच्यामुळे त्याला दुःख भोगावं लागतं. सुखाची अपेक्षा करणं देखील अहंकार आहे आणि दुःख सहन न होणं हे देखील अहंकाराचंच दर्शन आहे. मग यासाठी काय करावं? हे सगळं आम्ही का करतोय? हे वाद का करतोय? कोणासमोर काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय? काय आम्हाला प्राप्त करायचंय? एकच गोष्ट आहे, आम्हाला सुखी व्हायचंय, आनंद प्राप्त करायचा आहे. मी म्हणतोय ते बरोबर आहे, जगाने याला मान्यता द्यावी. त्यातून पुढं काय? त्यातून पुढं एकच, मला सुख प्राप्त करायचं या जाणीवेचं. म्हणजे सगळ्या गोष्टींचं ध्येय तुम्हाला सुख प्राप्त करणं आहे ना. मग सुख प्राप्त करण्यासाठी
त्या सुखाची आपण थेट अवस्था प्राप्त करायची असेल तर मग हा एवढा खडतर मार्ग जो कधीच सुखापर्यंत जात नाही तो का घ्यावा? समर्थ म्हणतात, सुखी राहता सर्वही सुख आहे. आपण सुखी राहण्यासाठी एकच करावं, आपला अहंकार सोडून जगायला शिकावं. अहंकार सोडून. पूज्य भाऊसाहेबांच्या चरित्रातला तो प्रसंग मी आपल्याला सांगितला का मला आठवत नाही, परंतु एकदा त्यांच्या विहीणबाई यांच्या मुलीची तक्रार म्हणजे त्यांच्या सुनेची तक्रार घेऊन यांच्याकडे आल्या आणि भाऊसाहेबांच्या बायकोशी अद्वा तद्वा भांडू लागल्या. तुमच्या मुलीला काही येत नाही, हे नाही, ते नाही, नेहमीच्या संसारिक कटकटी. पूज्य भाऊसाहेब तिथंच बसले होते. भाऊसाहेबांनी आपल्या विहीणबाईंना म्हणाले, अहो ऐकता का मी काय म्हणतो? गप्प बसाव, तुम्ही थेरडे आहात, तुम्हाला काय कळतंय? असं त्या विहीणबाई त्यांना तोंडावर म्हणाल्या. एखाद्याला थेरडा म्हटल्यानंतर खरं तर त्याला संताप यायला पाहिजे. भांडण संपलं, विहीणबाई निघून गेल्या आणि मग यांची पत्नी भाऊसाहेबांची त्यांच्याजवळ आली, म्हणाली, अहो तुम्हाला त्या थेरड्या म्हटल्या याचा मला फार राग आला हो म्हणे. तर भाऊसाहेब काय म्हणतात, अगं आता म्हातारा झालोय मी, म्हाताऱ्या माणसाला थेरडा म्हटलं तर काय चुकलं त्यांचं? सज्जनो, बघा या छोट्या छोट्या उदाहरणांमधून समर्थांचा बोध आपल्या लक्षात येतो. सुखी राहता सर्वही सुख आहे. बघा चेंडू आपण भिंतीकडे जर मारला तर तो तेवढ्याच वेगाने परत येतो की नाही? ही भिंत म्हणजे काय आहे? भिंत म्हणजे अहंकार आहे आणि हा चेंडू म्हणजे आपला विचार आहे. आपण तो विचार जेवढ्या जोरात त्या अहंकाराच्या भिंतीवरती मारूत तेवढ्या वेगाने तो विचार आपल्याकडेच परत येतो आणि तो आपल्याला त्रास देतो. लोक म्हणतात ना, डोकं अगदी भणभणून गेलं माझं. अरे भणभणलं म्हणजे काय झालं? ते विचार सतत एकमेकांच्या ठिकाणी का घुटमळू लागलेले आहेत? हे सगळे त्या अहंकाराच्या भिंतीला जाऊन धडकतायत. असा विचार करा, जर एखादी भिंतच नसेल, आपण चेंडू कितीही जोरात मारला तरी तो काय परत येणार आहे का? निश्चित नाही. तो पुढेच निघून जाईल, विरून जाईल आकाशामध्ये. सुखी राहण्याचं हेच फार सुंदर मर्म आहे. आपण जसं एखाद्या सरोवरामध्ये शेवाळ दिसतं आपल्याला, पण ते शेवाळ हाताने जर आपण बाजूला केलं तर खाली कसं शुद्ध पाणी असतं की नाही? त्याप्रमाणे आपल्या या अहंभावाला आपण जर दूर करू शकलो तर तो अहंभाव दूर होताच आपल्याच अंतरंगामध्ये असलेली मधुर अशी सुखाची अवस्था आपल्याला प्राप्त होऊ शकते. मग हा शेवाळाला दूर कसं करायचं? या अहंकाराला दूर कसं करायचं? सज्जनो, हा सगळ्या जगाला भेडसावणारा प्रश्न आहे बघा. आणि यामध्ये कोणीच कोणाला सांगू शकत नाही, कोणीच कोणाला. कारण की एखाद्यामधला अहंकार त्याला दाखवणं हा देखील आपल्यामधल्याच अहंकाराचं दर्शन आहे ना, होय की नाही? की अरे तू किती अहंकारी आहेस हे म्हणत असताना तो अहंकार आपल्याला दिसतो, हा देखील आपलाच अहंकार आहे. समर्थ म्हणतात की ह्याला उत्तर नाही. हे सगळी मिरर इमेज आहे. इथं माणसाला साधनेशिवाय पर्याय नाही, अंतर्मुखतेशिवाय पर्याय नाही. बघा आमच्या रावणाला किती जणांनी समजावलं. अगदी जर रामायणात आपण सुरुवातीपासून बघाल तर मंदोदरी आहे, माल्यवंत आहे, हनुमंत आहे, प्रहस्त आहे त्याचा चिरंजीव. कुंभकर्णाने देखील त्याला समजावून सांगितलं, बिभीषणाने तर लाथ खाऊस तर समजावून सांगितलं. पण रावण हा कोणाकडूनही सुधारला का? नाही सुधारला. मरताना देखील कुठे आहे तो राम, कुठे आहे तो लक्ष्मण, मी त्यांना मारणार, अशाच पद्धतीने तो भूमीवरती पडला ना. म्हणजे अहंकार हा बाहेरून कोणीच सोडवू शकत नाही, हा आतूनच सोडवावा लागतो. त्यासाठी साधन करणं, गुरुनिष्ठेने जगणं आणि आपण कोणीही नाही या भूमिकेमध्ये राहणं. आपण कोणीही नाही या भूमिकेसाठी एक सुंदर सूत्र आहे की आपण कोणाचे तरी आहोत, आपण महाराजांचे आहोत. या भूमिकेमध्ये जो स्थिरावला आणि जो आपल्या गुरूंना आवडेल असं वागू लागला, सज्जनो, अहंकाराचं विसर्जन अशा जीवांच्या ठिकाणी होतं आणि तो स्वाभाविकपणे सुखी होतो. हेच श्री समर्थांचं सांगणं. यातील पुढील श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.